मी समाजाचा एक सेवक आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाहो ही अपेक्षा माझी श्री संत गजानन महाराजांकडून असते. मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायीचं बरी ही माझी योग्यता. त्यामुळे या ठिकाणी दत्त उपासना मंडळाचे आपण सर्व उपासक आणि 2 पीठाधीश्वर या ठिकाणी, नितीनदादा या ठिकाणी एक तपस्वी, यांच्यासमोर मी बोलण्याचं धाडस करणं हे अतिशय चुकीचं होईल. आणि म्हणून मी आपली सर्वांची क्षमा मागतो. या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. हा परिसर जो आहे हा परिसर आपला आहे, आपण सर्वांचा. त्यामुळे आपण छानपैकी 2 दिवस या परिसराचा आनंद घ्या. या ध्यान शिबिरामध्ये आपणास दोन्ही स्वामीजींकडून, नितीनदादांकडून जे काही मार्गदर्शन मिळेल ते मार्गदर्शन तुम्हाला आयुष्य जगत असताना एक शिदोरी म्हणून कामी पडणार आहे. तेव्हा तेवढ्याच गांभीर्याने तुम्ही हे शिबिर अटेंड करा. जो उद्देश आपला या शिबिरामध्ये सहभागी होण्याचा आहे तो शिबिर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि हे ध्यान शिबिर जे आहे या ध्यान शिबिराचा तुम्ही आनंद घ्या. आपण सध्या ज्या युगामध्ये आहोत, कलियुग म्हणता येईल आपल्याला, परंतु त्याहीपेक्षा सध्या आपण संगणक, हे इंटरनेट आणि मोबाईल यामध्ये झपाटला गेलो आहे आपण. आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, संस्थांमध्ये म्हणा, संवाद जो आहे हा संवाद नाहीसा झालेला आहे. आणि हा संवाद नाहीसा झाल्यामुळे आपण किती भीषण सामाजिक समस्यांना तोंड देतो. दररोज आपण वर्तमानपत्र जर उघडलं तर दररोज काहीतरी एक विचित्र घटना आपल्याला वाचायला मिळते. आणि केवळ संवादाचा अभाव यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा पालकांमध्ये किंवा समाजामध्ये जगत असताना व्यक्तिंमध्ये, संस्थांमध्ये संवाद असणं किती अपरिहार्य आहे हे तुम्हाला या शिबिरामधून कळणार आहे. त्याचप्रमाणे आपण ज्या भारतभूमीमध्ये जन्माला आलो त्याचा आपल्याला अभिमान आहे. अभिमान आहे ना, मला अभिमान आहे, मी भारतामध्ये जन्माला आलो. आणि म्हणून या भारतभूमीचे जे अंतरंग आहेत हे अंतरंग आपल्याला या शिबिरातून माहीत होणार आहे. आपण विश्वामध्ये एक आध्यात्मिक गुरु म्हणून आपल्या देशाकडे पाहिलं जाते. आणि ह्या आपल्या देशामधली जी आध्यात्मिकता आहे याचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी परमपूज्य गुरुजी या ठिकाणी देणार आहे. तेव्हा आपल्या भारतभूमीचं अंतरंग तुम्हाला या शिबिराच्या माध्यमातून माहीत होणार आहे. याचाही पुरेपूर उपयोग आपण या शिबिरामध्ये घ्यावा. दत्त उपासना मंडळाच्या माध्यमातून आदरणीय पल्लवीताई किंवा आदरणीय नितीनदादा यापुढे भविष्यामध्ये जर त्यांना उचित वाटलं, योग्य वाटलं तर या परिसरामध्ये जे जे शक्य आहे ते त्यांनी आपलं समजून करावं. आम्हाला फक्त माहिती द्यावी असं आश्वासन मी या ठिकाणी देतो. आणि आपलीच संस्था आहे, याच उद्देशाने या संस्थेची स्थापना झालेली आहे. आपण सगळ्यांना बघून, आपल्या सगळ्यांना भेटून मोठा आनंद झालेला आहे तो मी या ठिकाणी व्यक्त करतो. शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझी रजा घेतो.